गुरुवारी 30 मे 2024 रोजी सीटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे सीटूचा 55वा वर्धापन दिन सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते कॉम्रेड आडम मास्तर यांच्या हस्ते सीटूचा लाल झेंडा फडकवण्यात आला। यावेळी संपूर्ण कार्यालय व परिसर लाल झेंडे बांधून सजवण्यात आलं। जगातील कामगारांनो एक व्हा, कामगार कायदे लागू करा, 4 श्रमसंहिता रद्द करा, सीटूचा वर्धापन दिन चिरायू हो, सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे, किमान वेतन मिळालं पाहिजे, कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा, कामगारांवरील अन्याय अत्याचार हाणून पाडा, सरकारची दडपशाही चालणार नाही, सीटू जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद अशा अनेक गगनभेदी घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता। यावेळी प्रज्ञा नाट्य मंडळ कला पथकाचे शाहीर प्रशांत मॅकल, अरुण सामल, विशाल पवार, चंद्रकांत मंजुळकर आदीच्या समुदायानं क्रांतिगीत सादर करून वातावरण प्रफुल्लित केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं। कामगार, शेतकरी, मध्यमवर्गाचं राज्य आणण्याचं त्या ठिकाणी आपल्या कॉम्रेडनी, कार्यकर्त्यांनी, जनतेने शपथ घेतली आणि आज जवळजवळ 55 वर्ष उजाडतात त्या शक्तीच्या आसपास सुद्धा आपण पोचलेलं नाही आहे। म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। परवाची लोकसभेची निवडणूक झाली, मी सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो। 1 रुपया सुद्धा न मागता शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं। क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं। इतकंच नाही, अनेक काँग्रेसवाले माझ्याकडे आले, लाखो रुपये घेऊन आले। त्याला मी सांगितलं, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही। कोणाचाही 1 रुपया न घेता कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं, लाल झेंड्याला तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। आता आपल्या पुढे दुसरं आव्हान येणार आहे। मी परवा मुंबईला गेलो, काही IAS अधिकाऱ्यांनी मला सांगितलं 22 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे। आपल्याला इंडिया आघाडी जागा सोडेल या भ्रमावर राहू नका। आतापासून त्यांचे कट चालू आहे। आपल्या ताकदीवर तुम्हाला विधानसभेमध्ये आपल्या माणसाला पाठवावं लागणार आणि विधानसभेमध्ये सीटूचा झेंडा सोलापुरात फडकल्याशिवाय राहणार नाही। त्याला आतापासून कष्ट घेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।